गुड मॉर्निंग. आज आपण मराठी पहिला भाग याचा शेवटचा धडा बघतोय. स्थूल वाचन आहे. स्थूल वाचनवरती तुम्हाला तर 9वीचा अनुभव असेलच. स्थूल वाचनवरती पॅरेग्राफ येत नाहीत, पण डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जातात, त्याचे उत्तर आपल्याला पाठ पाहिजेत. विजया वाड यांनी लिहिलेलं स्थूल वाचन आहे. एक बालसाहित्यिका आहेत गिरिजा कीर नावाच्या. बालसाहित्यिका म्हणजे ज्यांनी लहान मुलांसाठी काही पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांच्या पुस्तकांबद्दल आणि या व्यक्तीबद्दल थोडक्यात त्यांनी या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. आता आधी विजया वाड यांची माहिती आणि ह्या लेसनमध्ये काय दिलं आहे त्याची प्रस्तावना दिली आहे तुम्हाला, ती बघूया. प्रसिद्ध लेखिका आणि बालसाहित्यिका. त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या या 9 वर्ष अध्यक्ष होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डी.लिट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यांसह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सन 2007 मध्ये सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार आणि साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, झिपरी, बिट्टीच्या 12 बाता या बालकादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध आहे. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. वलयांकित म्हणजे त्यांना पॉप्युलॅरिटी मिळालेली असते. काहींना पॉप्युलॅरिटी मिळालेली असते अगर नसते, पण ती हृदयामध्ये स्थानबद्ध असतात, म्हणजे आपल्या मनामध्ये त्यांना स्थान असतं. गिरिजा कीर हे नाव वलयांकित असूनही हृदयांकित आहे. म्हणजे हे फेमस तर आहेतच, शिवाय प्रत्येकाच्या मनामध्ये यांनी आपलं एक स्थान निर्माण केले, म्हणजे हृदयांकित आहेत. कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमांमधून लीलया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका. प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉ. विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. या धड्यामध्ये ज्या गिरिजा कीर आहेत त्यांची नाटिका कोणती आहे, चरित्र कोणती आहे, त्यांनी लिहिलेले कथासंग्रह, बालसाहित्य कोणते आहे याची ओळख करून दिली आहे. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या दृष्टीने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. बघा आता धडा काय दिलाय तो. आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबद्दल लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती. विपुल म्हणजे भरपूर, प्रचंड अशी साहित्य निर्मिती केली त्याने. साहित्य म्हणजे लेखन, ते कादंबरी असेल, मासिका असतील, गोष्टीची पुस्तकं असतील, नाटकं असतील, त्याला साहित्य म्हणतात. असे विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. कुठल्याही लेखनात त्यांच्या तोचपणा नाही जाणवत. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्याला असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात, आणि तेही बालकांच्या विश्वातले. महत्त्वाचं ह्यांचं काम आहे ते सगळं बालकांच्या विश्वातलं. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. ओके, या धड्यामध्ये काही त्यांनी लिहिलेली बालकांची नाटकं त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटांसाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकाचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. म्हणजे लहान मुलांच्या नाटकांकडे कोणी लक्ष देत नाही, म्हणून त्याला दुर्लक्षित आहे असं म्हटलं आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. स्तुत्य म्हणजे कौतुकास्पद.
मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते आहे. त्याचं नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. अर्ज म्हणजे विनंती. बाप्पा म्हणजे गणपती बाप्पाला एका लहान कुठल्या तरी मुलानं एक विनंती केली आहे, त्याच्यावरती नाटक आहे. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात ही घडणारी गोष्ट आहे. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचारविनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो? तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. बरोबर. मुलांसाठी कोणता प्रश्न बॉसिंग त्यांना सहन होत नाही, पण हे सांगणार कोणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाडाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पापुढे ठेवूया. म्हणजे आपण एक अर्ज तयार करूया आपल्या तक्रारींचा आणि तो अर्ज गणपती बाप्पासमोर ठेवूया. देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन. इथे लेखिकेने काय काय छान तक्रारी मांडल्यात. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बर्फ का गोला खाण्याची आजादी पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात. या प्रसंगात गंमत आहे. ह्यांच्यातलीच काही मुलं मधू, भाऊ आणि विनया ही गणपती बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि त्यांच्यातच भांडण कसं लागतं नंतर काही कारणांमुळं, ह्यात गंमत दाखवली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या असायला हवेत उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे हे अवघडच बाब आहे, पण ती लीलया पेलतात. लीलया म्हणजे सहजपणे पेलून नेतात. आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्य कृतींकडे वळूया. पहिल्यांदा त्यांनी एका नाटकाबद्दल सांगितलंय. त्या नाटकाचं नाव काय आहे? एक अर्ज आहे बाप्पा. त्यानंतर या व्यतिरिक्त गिरिजाबाईंचे अजून कुठले साहित्य आहे बालसाहित्य ते बघूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. त्यांच्यातली सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते. त्या म्हणतात थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक महत्त्वाचा विचार मांडलाय. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा केर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला जिला तिच्या वडिलांनी शिकवलंय, लिहिती बोलती केलंय, त्या पित्याचं ऋण विसरता येणार नाही असं या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात लिहितात. ताराबाई मोडक या शिक्षणवती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, त्यांनी ताराबाई मोडकांचं जे चरित्र लिहिलंय त्यामध्ये त्या काय म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याचे पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, म्हणजे आता ताराबाई मोडकांचं जसं लेखन होतं तसंच साधारण लेखन आहे अनुताई वाघ यांचं. आणि त्यांनी वसा चालवणं, ताराबाईंचा वसा त्या चालवतात, म्हणजे त्यांनी केलेल्या कामाचं सिमिलर काम त्या पुढं करतात अनुताई वाघ. आणि या अनुताई वाघांचं चरित्र सादर करताना काय म्हणतात त्या, ज्या भागात काम करायचे त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही. लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं, म्हणूनच ते महान संत होत. दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या, अचल म्हणजे न हालणारा, दीपस्तंभ म्हणजे आता आपण ज्याला लाईटचा खांब म्हणतो, आधीच्या काळात त्याला दीपस्तंभ म्हणायचे, तो कधीच हलत नाही. बरोबर. म्हणजे अशाच या अहिल्याबाई होळकर होत्या. दानधर्म करायच्या, प्रजेला पुत्रवत मानायच्या, त्यांना सुख द्यायच्या, काहीही अडचण आले तरी एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या राहायच्या.
त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं, गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ होतं, पवित्र होतं. म्हणजे त्याने कोणाकोणाची चरित्र लिहिलीत? महात्मा ज्योतिबा फुलेंचं लिहिलं आहे, त्यानंतर अहिल्याबाई होळकरांचं चरित्र लिहिलं आहे, अनुताई वाघांचं लिहिलं आहे, ताराबाई मोडकचं लिहिलं आहे, त्यानंतर अहिल्याबाई होळकरांचं लिहिलं आहे, ठीक आहे. त्यानंतर अशा बऱ्याच जणांची चरित्र त्यांनी लिहिलेली आहेत. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिलेला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाला एक नवा आयाम दिला आहे. आयाम म्हणजे नवीन एक रूप दिलं आहे. गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिलेल्या आहेत. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकीट मारतो कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो तब्बल 2000, पण सोबत चिठ्ठी असते. काय लिहिलेलं असतं? प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर. मी येत नाही तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. आणि खाली पत्ता लिहिलेला आहे. म्हणजे ज्याचं पाकिटानं मारलेलं असतं ती व्यक्ती कुठल्या तरी आनंदा नावाच्या माणसाला हे पैसे पाठवणार असते. त्या आनंदाच्या आईचं औषध पाणी नीट कर म्हणून सांगत असतो. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशांचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा मला आनंद मिळेल. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिली कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. बालकादंबरी हे कथेच्या पुढचे पाऊल. कादंबरी लिहिल्यात त्यांनी छोट्या छोट्या. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरच ग्रेट आहे. महाल चळवळ्या वळवळ्या, बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेल्या झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. जडबंबू डब्बू ही बालकादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं पण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. प्रत्येक लहान मुलाला वाटतं की आपण आईचं आवडतं व्हावं. डब्बू हा मुलगा आईला उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात. डब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना. कोणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. डब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात. त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाव वाचकांना आवडावा असा आहे. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने असे वाटावे. म्हणजे देवानं, देणारा म्हणजे कोण? ऑब्व्हियसली देव. तर देवानं अनंत हस्ताने त्यांना शब्दांचं दान दिलेलं आहे. या 2 हाताने किती घेशील ते त्यांनीच ठरवावं इतकं त्यांना दान मिळालेलं आहे. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. बोलकी पाने यातनं हा पाठ घेतलेला आहे. ठीक आहे. याची कृती सगळी पूर्ण करायची आहे.